कालच्या दिवसामध्ये आपण पाहताय चांगला चेंडू परंतु अंपायर सांगतात व्हाईट बॉल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय बी लॉस मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर 2 राऊंड मात्र जिंकली कलोती टीम आणि आजच्या लॉस मध्ये देखील पहिल्या मॅच मध्ये कलोते टीम विजयी झाले आणि आता ही तिसरी टीम आपण पाहतोय कलोते जी आता या मैदानावरती ही मॅच खेळतीये. हा चांगला चेंडू यावेळी पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज आर्यन या गोलंदाजाच्या माध्यमातून हा डॉट बॉल आला. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एक वाईट चेंडू जरूर आला होता परंतु त्यानंतर त्याने डॉट बॉल देखील लगेच फेकला म्हणजे कमबॅक त्यांनी लगेच केलं. थोडंसं नियंत्रण हटलं होतं खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती परंतु आता नियंत्रणामध्ये आला. आणखीन एक चांगला चेंडू यावेळी उचली घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. एक अव्वंतर चेंडू नंतर गोलंदाजानं कमबॅक केलंय. अचूकता त्याच्याकडे आली आहे. अगदी व्हेरिएशन मध्ये आता गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन. स्ट्रायकिंग इनवरती तुम्ही पाहताय दीपकला आणि नॉन स्ट्राईक इनवरती आपण पाहताय सुदाम. हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कलोते टीमची सलामीची जोड साकली. कमी गतीनं बॅक ऑफ दी हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू परंतु पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हातभर वळण या चेंडूनं घेतलं आणि अंपायर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. अव्वंतर धाव आली आहे. 2 धावा या अव्वंतरच्या साह्यानं धावफलकावरती लागल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच जापन टीमची असेल त्या टीमचे कॅप्टन आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. नेक्स्ट मॅच असेल पुढची मॅच कोणाची सांग लगेच सांग. ती वही तिथं 2 चेंडू निर्धाव 2 चेंडू अव्वंतर 2 वाईट आहेत. हा चांगला चेंडू अगदी सफल झाले होते. अगदी पाहायला गेलं तर एस्टान वरतून चेंडू निघून गेला. एवढा सफल झाला होता फलंदाज. हा डॉट बॉल आला. आता 2च झालेत आणि इथे फटका फसलाय पाठीमागच्या दिशेनं. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एनर्जी ड्रिंक 3 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आपण पाहताय. 2 धावा आला त्या अव्वंतरच्या साह्यानं 1 आले बॅटच्या साह्यानं. 3 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपण पाहताय. बॅटिंग करते कलोते टीम. फिल्डिंग करते आपण पाहताय साबरसई. इथे बॅटची लिडिंग एज पाठीमागे चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. अगदी ब्लॅक स्किन वरती जाऊन चेंडू आढळलाय. येतोय चौकार. इथे धावांसाठी संघर्ष करत होता आणि तो संघर्षमय चौकार आलाय. फलंदाज सुदामच्या बाट मधून धावांना कलाटणी देणारा आत्मविश्वास वाढवणारा साबरसई या टीमचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी अडचणीमध्ये होती खऱ्या अर्थानं धाबा बनवण्यासाठी. चला मॅच कडे आपलं लक्ष केंद्रित करा मित्रांनो. चला मॅच स्टार्ट करा. अंपायर मॅच नका थांबू तुम्ही. मॅच कडे लक्ष केंद्रित करा. धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचले 7 वरती. इथून पहिल्या षटकाचा खेळ जर पाहायला गेलं तर समाप्त झाला. 1 चौकार आलाय जरूर. 7 धावा धाव फलकावरती. दीपक आणि सुदाम ही सलामीची जोड साकली इथून आपल्याला पाहायला मिळते खेळ करत असताना. इथे संधी आहे डायरेक्ट हिट झाली आहे. यस अंपायरचं बोट आकाशाकडे. व्हाईट बॉल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. आउट पण झाला.
दीपकला मात्र परतावं लागेल. स्ट्राईक हवी होती सुदामला, विकेट सॅक्रिफाईस केली कारण की त्याच्या बाटमधून एक चौकार आला. चला मॅचला सुरुवात करा. आपण मॅचकडे लक्ष केंद्रित करा. आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय गोलंदाज अमित आलाय दुसरं षटक घेऊन आणि पहिला चेंडू त्यानं निर्धाव फेकलाय खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु अंपायर सांगतात की ऑफ स्टंप सोडून जाणारा, अगदी उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अंपायर त्याला पनिश करतात. हा व्हाईट बॉल आहे. एक अवांतरची धाव आली आहे. 8 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. आणखीन एक दर्जेदार चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर साबरसई या टीमकडनं दर्जेदार गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळतीये. स्विंग अँड मिस, थोडीशी स्विंग करणारे चेंडू. पाठीमागे येऊन हा फटका सजवायचा होता, परंतु टायमिंग नाहीये. बाडान बॉलचा संपर्क नाहीये. हा आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर टाकण्याचं काम करते गोलंदाजी करणारी टीम आणि गोलंदाज आपण पाहताय अमित, ज्यांना आतापर्यंत गोलंदाजी करत असताना चेंडू त्यानं फेकलेत. 4 2 वाईट देखील आलेत त्याच्यामध्ये आपण पाहताय, परंतु 4 निर्धाव चेंडू त्यांना आतापर्यंत फेकलेत. टॉस करायचा होता चेंडूला, कनेक्शन नाहीये. अंपायरचा निर्णय येणं बाकी असेल तोपर्यंत एक सिंगल डाव कंप्लीट झाली आहे. यस, इट्स अ व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती बाईच्या स्वरूपामध्ये एक, म्हणजे या धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील 2. या 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचत आहे ते 11. 11 धावा धावफलकावरती इथून आपण पाहताय. बाटेनं रन जरूर येत नाहीये, परंतु गोलंदाज त्यांना अगदी बोनसच्या साह्यानं मात्र इथे धावा देत आहेत. हा आणखीन एक व्हाईट बॉल, भरपूर बोलन घेतोय. चेंडू पडल्यानंतर वेगानं अगदी बाहेर निघून जातोय. चला, अंपायरची कोणताही वाद घालू नका. आमचे पाहायला गेले तर आदिवासी टेनिस क्रिकेट डॉट इनचा संपूर्ण पॅनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती इथून आपण पाहताय. आणि इथे धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलंय 12 वरती. गोलंदाजी खऱ्या अर्थानं चांगली होते. आणखीन एक दर्जेदार चेंडू आणि इथे बॅटीला स्पर्श केलाय. बॅटरने देखील दर्शवलाय मी आऊट आहे आणि खेळाडू वृत्ती खऱ्या अर्थानं मैदानावरती दाखवली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर चांगल्या खेळाडूची ही चांगलं वर्णन आहे, कारण की क्रिकेट तुम्ही खेळताय, तुमच्याकडे ती गुणवत्ता हवी आहे. स्वतःने दर्शवलंय खऱ्या अर्थानं मी बाद आहे आणि मात्र मैदान देखील सोडलंय. विकेट आली आहे.
नाही नाही ओव्हर नाही, अजून एक बॉल आहे, एक बॉल एक बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 12. 6च्या सरासरीनं प्रति षटक आपल्याला 12 धावा धावफलकावरती इथून निश्चित पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती पुनश्च अगदी मागे सरकले आणि त्यानंतर जागा बनून हा फटका खेचलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे हा षटकार आलाय आणि या षटकारानं धावसंख्या आता पुढे सरकेल, जाऊन पोहोचतीये ती 18 वरती. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. षटकार आणि पुनश्च अगदी आपण पाहतो अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 रन्स या ठिकाणी मात्र कंप्लीट झालात. 2 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचले 20 वरती. 2 बाद 20 ही धावसंख्या. 2 षटक अगदी थांबवलं होतं. 2 षटकांमध्ये आक्रमण होत नव्हतं. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि आक्रमणाला देखील सुरुवात झाली आहे. हा आणखीन एक भन्नाट वेगानं यावेळी फलंदाजाला देखील संभ्रमात पाडलाय. एवढ्या प्रचंड वेगानं हा चेंडू ढिलाभट केलाय. इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. आता खऱ्या अर्थानं ट्रॅक वरती आला, अचूक टप्प्यावरती आता गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल. ऑन साईडला हा फटका अलॉंग दी कार्पेट दुसऱ्या धाबेसाठी डेंजर एंड झोन, परंतु सहजरित्या कंप्लीट. फेकी चुकीच्या एंडला झाली. 2 धावा कंप्लीट. 22 धावा धावफलकावरती. चेंडू या षटकातील शिल्लक असतील ते 2. हा 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 जबरदस्त फटका, अगदी एस्टनच्या मागे येऊन हा फटका मात्र त्याने सजवलाय. सीमारेषेच्या पलीकडे सुदामच्या बाट मधून आलाय. हा लॉंग स्टॉप रिजन मध्ये दर्जेदार अगदी क्वालिटी दर्शवणारा हा नेत्रदीपक फटका षटकार अगदी तुम्ही पाहू शकता रिप्लेच्या साह्यानं हा कशा प्रकारे फटका सजवला गेलाय. त्यानंतर मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले तिसरं. 28 धावा धावफलकावरती. आता गाडी ट्रॅक वरती आले बॅटिंग करणाऱ्या टीमची. आपण पाहायला गेलं तर 28 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक. पाणी घेऊन जा मैदानामध्ये, पाण्याची पूर्तता करा.
गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज ऋषिकेश. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय गणेशला. नॉन स्ट्राईक एंड वरती सुदाम, ज्यानं धावाला सावरलाय. धाव फलकावरती धावा आहेत 28. आणखीन एक धाव ऍड केली जाईल, 29 धावा. त्यातील 20 धावा वैयक्तिक आपण पाहायला गेला ना तर सुदामच्या बॅटमधून आलात, ज्यानं 2 षटकार देखील लगावलेत. संघाला सावरण्याचं काम त्यांनी केलं, जो सलामीला आलाय आणि सलामीला येऊन खऱ्या अर्थानं अगदी 4थ्या षटकापर्यंत तो थांबला. 9 चेंडू आणि 20 धाबांची इनिंग तो साकारतोय. शेवटचं षटक ऋषिकेशचं, ज्यानं पहिला चेंडू अव्वंतर फेकलाय व्हाईटच्या साह्यानं. अव्वंतरच्या धावा थांबवाव्या लागतील, जास्तीत जास्त धावा अव्वंतरच्या साह्याने आल्या. जिथे रन्स येत नव्हत्या खऱ्या अर्थानं आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या कलोते टीमला, तिथून मात्र गोलंदाजानं फार मदत केली. यावेळी चांगली फिल्डिंग, परंतु शेवटच्या क्षणी चकमा देत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. धावसंख्या पाहायला गेलं तर 37 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी खऱ्या अर्थानं जे मोठ्या आदरे गेल्यानंतर सुदामनं संघाला सावरलं. हा फटका, हाफ ट्रॅकर, शॉर्ट ऑन पुल, हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 44. 44 धावा धाव फलकावरती. सुदामने खऱ्या अर्थानं दर्जेदार इनिंग साकारली आहे कलोते टीमसाठी. जिथे टीम अडचणीमध्ये होती, संकटामध्ये होती, अगदी संकट मोचक म्हणून उभारलाय. पुनश्च तोच फटका, ट्रेडमार्क शॉट, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे सुदामच्या बॅट मधून आणखीन एक षटकार.
डिक्सल पाली या टीमला आपण पाहतोय बाय मिळाले. पुढच्या राऊंड मध्ये ते त्यांना बाय असेल डिक्सल पाली संघाला. आणि बी ग्रुप मधील काही ज्या सूचना आहेत त्या आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. कारण की बी ग्रुप मधील ही दुसरी मॅच आहे. म्हणजे याच्या अगोदर देखील एक मॅच झाले. प्रत्येक टीमचा कॅप्टनशी आम्ही संवाद साधू आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत आम्ही निर्णय पोहोचवू. आणि नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडच्या मॅचेस या सेकंड ओव्हरच्या मॅचेस या 2 ओव्हरच्या खेळवल्या जातील. याची प्रत्येक कर्णधारानं नोंद घ्या. बघा तुम्ही वेळेवर जर आलात, तुम्ही वेळ जर का वाचवली तर अगदी प्रत्येक मॅच ही 4 षटकांची तुम्हाला खेळायला मिळेल. परंतु तुम्ही वेळेवर अगदी उपस्थित राहतच नाहीयेत. जिथे आपण टायमिंग दिलाय 5:45चा तिथे तुम्ही येताय 11 वाजता. मॅच सुरू होते 12 वाजता. आयोजकांना देखील झोप आहे ना डोळ्यांना. त्यांना देखील सकाळी उठून ग्राउंड पाठलाग करायचंय. आपण पाहता इथून धावसंख्येचा 51. 50 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. आता पहिला चेंडू सुरुवात झाली. 51 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी अगदी बिग 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 षटकार आलाय. फलंदाज अमितच्या बॅट मधून सुरुवात केली अमितनं 51चा पाठलाग करण्यासाठी. काय सुरुवात. पहिल्या चेंडूवरती षटकार एवढा लांब मारलाय ना की चेंडू देखील आणायला जायला व्हॉलेंटियरची हिंमत होत नाही. कारण की अर्ध्या डॅम मध्ये तो चेंडू गेलाय. ताकद इथं मात्र या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. साबरसई टीमचा फलंदाज आमचे 12 प्रतिनिधी आम्हाला सांगतायत की हा फलंदाज अमित हार्ड हिटर आहे. विस्फोटक असा हा फलंदाज. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती त्याने दाखवलंय विस्फोटक फटका त्यांना आणलाय गोलंदाज सुदामच्या विरोधामध्ये, ज्यानं एकीकडे संघाला सावरलं होतं. खऱ्या अर्थानं या धावसंख्या उभारण्यामध्ये सुदामचा अगदी मोलाची कामगिरी राहिली होती. परंतु त्याच्या विरोधामध्ये पहिला मोठा फटका. यावेळी समोरच्या दिशेने चेंडूला टॉस केलाय. चेंडू आलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अमितच्या बॅट मधून पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक 2 षटकार आले, 2 मोठे धमाके. 51 धावसंख्या आता कमी वाटू लागली आहे. कारण की पहिल्या 2 चेंडूंवरती अगदी 2 मोठे फटके आलेत. परंतु क्रिकेट आहे, अजूनही धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. इथून देखील मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. गोलंदाजानं तशी गोलंदाजी जर का केली आणि सुदाम खऱ्या अर्थानं त्या कामगिरीसाठी ओळखला जातो, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. इथून देखील तो मॅच मध्ये युटर्न आणू शकतो. यावेळी पिकअप शॉट पाठीमागे अगदी फाईन लेग मधून चेंडू ब्लॅक स्क्रीन वरती गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी मिळतील 4 धावा. आक्रमक सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट.
गोलंदाजाची व्हेरिएशन बदलणारी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मेरिटनुसार क्रिकेट, ज्या प्रकारची गोलंदाजी त्याच प्रकारची फटकेबाजी आता मैदानामध्ये चालू आहे. 2 षटकार त्यानंतर 1 चौकार. हा या बेली अगदी आपण पाहतोय फटका फसला होता, हवेमध्ये चेंडू होता, सिंगलच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाहीये कारण की स्ट्राईक हवी आहे विशालला देखील, कारण की तो देखील अगदी 4 चेंडू प्रतीक्षा करत होता स्ट्राईकची. आता त्याच्याकडे स्ट्राईक आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वरती. धाव पाठलाग करायचा 51चा. खलोदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय साबर सई. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. बी ग्रुप मधील शेवटची मॅच आजच्या दिवसातील. पुढे टॉस केलाय, चेंडूला फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये स्ट्राईकला आला परंतु कोणतीही धाव खर्च न करता अगदी 0 या धाव संख्येवरती बाद झालाय फलंदाज विशाल, ज्यानं अगदी लवकर साथ सोडली आपल्या साथीदाराची हामिदची. ज्या अमितनं आक्रमण केलं होतं, ज्या अमितनं धावा जमवण्यासाठी प्रयत्न केले, तो नॉन स्ट्राईकला होता. गरज होती का विशालला मोठा फटका कन्वर्ट करायची? एक सिंगल धाव आली असती, अमितला स्ट्राईक वरती आणलं असतं तरी देखील मात्र चाललं असतं, परंतु मोठा फटका मारायच्या नादामध्ये तो इथून बाद झालाय. आणि पहिला ब्रेक थ्रू इथून आपण पाहताय मिळला जातोय. जुमापट्टी टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा, आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन या ठिकाणी उपस्थित राहा. ब्लॅक स्क्रीन वरती अगदी ओव्हर द बॉलर हेड चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. फलंदाज आर्यनच्या बाट मधून अगदी आपण तुम्ही रिप्लाय देखील पाहू शकता. कॅमेरा वर्क पहा किती सुंदर पद्धतीने केला जातोय. अगदी चेंडूवरती नजर त्याची आमचे कॅमेरामन आर्यन धुले. छोटा पॅकेट बडा धमाका. चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पाहायला गेलं तर 3 वाजायला आलेत परंतु त्यांची नजर अजून कॅमेरावरती तशीच आहे. प्रत्येक चेंडू मात्र त्यांच्या माध्यमातून कैद केला जातोय. 23 धावा धावफलकावरती अर्धा पल्ला गाठलाय पहिल्या षटकामध्ये. ते साबर सई या टीमनं 51चा पाठलाग करत असताना आता दुसरं षटक प्रगतीपदावरती असणार आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज नामदेव. कदाचित यातील विनिंग टीम आणि जुमापट्टी याच्यामध्ये मॅच होऊ शकते. आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत येणं अजून बाकी आहे. झेल इथून ड्रॉप झालाय, थोडेसे शोल्डर लूज झालेत मी तर म्हणेन कलोते टीमचे, कारण की पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यात. आपला जो प्रामुख्याचा गोलंदाज आहे त्याच्यावरती आक्रमण झालंय आणि तो प्रेशर आता मात्र टीमवरती आहे. 2 धावा आल्यात, 25 धावा धावफलकावरती, 51चा पाठलाग करायचा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 17 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. अजिंक्य पवार आमचे टेक्निकल रूम मधून ऑपरेट करतायत. हा फटका लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडं अमितच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक षटकार. अगदी लवकर मॅच खऱ्या अर्थाने त्याला फिनिश करायचे, वेळ वाचवायचंय. आपण सातत्याने बोलतोय ना की तुम्ही वेळ वाचवा, तर तेच काम मात्र मैदानामध्ये करतोय तो फलंदाज अमित. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 31. काय फटकेबाजी आहे, अगदी स्टँड अँड डिस्पॅच, म्हणजे अगदी जागेवरून फटकेबाजी टोलेबाजी मैदानावरती चालू आहे. नामदेव बॅटीला ब्रश, पाठीमागे चेंडू चाललाय, चुकी झाली आहे यष्टीरक्षकाकडून. उडी जरूर मारली परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉपला. आणखीन एक चौकार आला. 35 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना बघा, पाहू शकता तुम्ही तुमच्या मोबाईल वरती
कशा प्रकारे हा फटका यष्टीरक्षकांना प्रयत्न जरूर केले, फ्लाइंग स्लिपला बीट करत चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळते आपल्याला. यावेळी स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फलंदाज, नक्की काय घडलंय मैदानामध्ये हे फलंदाजाला देखील माहित नाहीये. डॉट बॉल आला. हे खऱ्या अर्थानं फार वेळा आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी तुमच्या बाटमधून रन्स येतात अशा वेळी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी चुकी घडते. समोरच्या टीमला मोमेंटम हवा असतो आणि तो अशा वेळी त्यांच्या बाजूने शिफ्ट होतो आणि तो मोमेंटम आता शिफ्ट होतोय की काय हे चित्र आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कारण की ज्या अमितनं आक्रमण फलंदाजी केली होती तो आता मैदानाच्या बाहेर आलाय. चेंडू आणि 29 धाबांची विस्फोटक इनिंग ज्यानं साकारली, आपल्या टीमला मोमेंटम मिळवून दिलं. स्टार्ट अप्रतिम मिळवून दिलं आपल्या टीमला, ज्या स्टार्टची खऱ्या अर्थानं गरज होती. कारण की पाहायला गेलं तर 51चं टार्गेट आहे आणि आता ड्यू फॅक्टर देखील मैदानामध्ये यायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी धावा येणं थोडंसं कठीण असतो, परंतु त्या कठीण परिस्थितीला त्याने सोपं केलं आहे आणि 9 चेंडूंमध्ये 29 धाब्यांची इनिंग त्याने साकारली आणि मैदानाच्या बाहेर आला. हा देखील फटका आपण पाहतोय, जोरकास खेचायचा होता. बाडन बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर अगदी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळाला. इथून डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या पाहायला मिळते 35. अजूनही इथून बनवायचं आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 16 धावा. आपण सातत्यानं अजिंक्य सर आपण पाहतो ना, सातत्यानं आपण चौथ्या षटकाची खऱ्या अर्थाने चर्चा करतो. ते षटक महत्वाचं आहे, ते निर्णायक आहे. परंतु त्याच्या अगोदरचं जे तिसरं षटक आहे ना ते फार निर्णायक असणार आहे. कारण की तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तर मात्र चौथ्या षटकामध्ये धावा राहणार नाही. परंतु तिसऱ्या षटकामध्ये विकेट आणि धावा जर का आल्या नाहीत, विकेट आल्या आणि धावा जर का कमीत कमी आल्या तर मात्र चौथ्या षटकावरती धावा राहतील आणि ती मॅच मात्र तिथून बनवू शकते. म्हणून तर असं म्हटलं जातं की तिसऱ्या षटक हे फार महत्वाचं षटक आहे आणि ते महत्वपूर्ण षटक आता कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी घेऊन येईल हे पाहावं लागेल. आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थानं टीमच्या कॅप्टनने दिली आहे ती दीपक वरती. टीमचा कॅप्टन आपण पाहतोय रमेश आता मात्र थोडंसं गोलंदाजाला कान मंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की मॅच आता अगदी क्रुशियल मोमेंट वरती आहे. आता इथून मात्र डिसाइड होईल, या षटकामध्ये खऱ्या अर्थानं डिसाइड होईल ही मॅच कोणता संघाकडे झुकली जाईल. अद्यापर्यंत मॅच बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला टॉस केला, अगदी कव्हर मधून चेंडू काढलाय. कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम फटका, नजराना पेशकश पाहायला मिळतीये. अगदी बंदुकीतून गोळी सुटावी ना एवढा वेगानं मात्र हा फटका सजवला गेला. फलंदाज आर्यनच्या बॅटमधून हा चौकार आला. आर्यनची साथ खऱ्या अर्थानं फार चांगली लाभली होती अमितला. आता मात्र ती साथ लाभली जातीये ती यशवंतला. पहा, ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड झाला थोडस बॅकफूट वरती आले, त्यानंतर मात्र जागा बनवली. त्यानं ओळखलं की समोर अगदी वेकंड एरिया आहे, त्या ठिकाणी हा फटका सजवला आणि तिथे 4 धावा देखील आल्या. 39 धावा. हा आणखीन एक मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु यावेळी बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आला. डॉट बॉल जेवढे तुम्ही फेकाल ना आता तेवढं तुम्ही आता मात्र या मॅच मध्ये तुमची पकड निर्माण करू शकाल. डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. गोलंदाज आपण पाहतोय दीपक, ज्यानं पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार खाल्लाय. आणखीन एक डॉट बॉल. यावेळी फुलर लेनचा चेंडू, हेलिकॉप्टर एलिव्हेशन नाही या फटक्यामध्ये. बॅट अँड बॉलचा संपर्क देखील पाहायला मिळत नाहीये. आउटसाइड डी ऑफ स्टंप चांगला चेंडू पाहायला मिळाला. हे करणं गोलंदाजासाठी फार उपयुक्त ठरेल. जितके तुम्ही निर्धाव चेंडू टाकाल तितके तुमच्याकडे धावा वाचतील आणि शेवटच्या षटकामध्ये त्या धावा देखील डिफेन्स करू शकेल तुमचा गोलंदाज. यावेळी देखील अपील केली जाते. अगदी 11च्या 11 खेळाडू अपील करतायत. बघा, अगदी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला आवाज देखील येत नाहीये, परंतु अपील तंत्राचा वापर अगदी वेगानं केला जातोय.
कारण की ज्यावेळी तुम्ही गोलंदाजाला चेअरअप करता, त्याचं मनोबल तुम्ही वाढवता, त्यावेळी गोलंदाज अगदी आत्मविश्वासाने त्याचा आत्मविश्वास अगदी वाढला जातो. आणि या बिली अपील केली जाते. फलंदाज बाद झालाय आर्यन, ज्यानं 5 चेंडूंचा खेळ केला. 10 धावा धावफलकावरती वैयक्तिक त्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 या धावसंख्येवरती तो बाद झालाय. संघाची एकंदरीत धावसंख्या 39. या षटकातील चेंडू आतापर्यंत झाले 4. पहा 5 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर 3 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतोय विकेट पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय. ऑफ कटर ऑफ ब्रेकचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बाटीला ब्रश झाला, यष्टीरक्षकाकडे चेंडू निघाला आणि यष्टीरक्षकानं त्याचं काम मात्र पार पाडलं. म्हणजे 7 चेंडू आणि आता इथून बनवायचं आहेत त्या 12 धावा. कलोती टीमचा 12वा प्रतिनिधी एवढा शार्प आहे ना, सर्व कॅल्क्युलेशन अगदी आम्हाला तोच सांगतोय. आमच्या स्कोररची देखील गरज नाही. मित्र, नाव तुझं काय? नामदेव निरगुडे. त्याचं गणित फार अप्रतिम असावं. प्रत्येक चेंडूवरती लगेच कॅल्क्युलेशन आणि असा 12वा प्रतिनिधी असावा. त्याचं लक्ष तेवढंच आहे. आमच्या स्कोररला देखील तो सांगतोय. 1 आली, 2 आल्या, विकेट आली, डॉट आला, वाईड आला. अचूकता त्याच्याकडे देखील आहे. नेक्स्ट मॅच मध्ये तू 11 मध्ये खेळताना दिसशील एवढं निश्चित आहे. कारण की आतमध्ये देखील कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. तुम्हाला गोलंदाजाला ज्यावेळी कानमंत्र द्यायचा असतो त्यावेळी अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन असणं फार गरजेचं राहतं. 6 चेंडू 12ची गरज. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. कलोती टीम 6 चेंडू 12ची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी बबन उगडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. स्टेशन ठाकूरवाडी या गावचे रहिवासी, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यांचा सत्कार करतील कमळू पिरकर. आजच्या दिवसाचे बर्थडे बॉय आमचे आयोजक, मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आमचे कमलूजी पिरकर साहेबांच्या शुभ हस्ते बबनजी उघडा साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्टेशन ठाकूरवाडी चे हे रहिवासी आपण पाहताय आपल्या टीमला चेअरअप करण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेत. या आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष आणि मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. 4थ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होतीये. जयवंत हा गोलंदाज आलाय. 6 चेंडूंमध्ये त्याला 12 धावांचा बचाव करायचा आहे. सॅकिंग गेनवरती आपण पाहता यशवंत, नॉन सॅकिंगवरती ऋषिकेश. फार चांगली मॅच. अगदी ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नाहीये. चेंडू अलॉंग द कार्पेट, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगानं आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी अचूक आपल्याला पाहायला मिळेल फक्त सिंगल. समीकरण पुनश्च बदलेल. 5 चेंडू 11ची गरज. बघा मॅच अगदी 2 षटकांमध्ये खुली केली होती फलंदाज अमितनं, परंतु ज्यावेळी तो बाद झाला तिथून मात्र थोडीशी अडचणीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळाले. कारण की जरी पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर त्यानं कमालीची गोलंदाजी केली. हा फटका देखील फसला हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. धाव नकोय, स्ट्राईक हवी आहे फलंदाज ऋषिकेशला. त्यानं मात्र या धावेसाठी नकार दिला. 4 चेंडू 10ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदललं जात आहे. म्हणजे अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट तुम्हाला आता इथून खेळायचं आहे. कॅल्क्युलेशन मैदानामध्ये करायचंय तुम्हाला. स्ट्रायकिंग गेनवरती आपण पाहता यशवंतला जर्सी नंबर 77 गिल आणि गोलंदाजीसाठी 45 रोहित शर्मा. असं बॅटल इथे. मात्र अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पडल्यानंतर अगदी उचली घेतली आणि शरीरावरती चेंडू आदळलाय. मिळेल अवघी 1, ती देखील आपण पाहता लेग बाईच्या स्वरूपामध्ये. 3 चेंडू 9 धावा. शेवटचं षटक जयवंतच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि आतापर्यंत जबाबदारीने त्यानं 3 चेंडू हाताळलेत.
जीवन आलाय, परंतु 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावा बनवायचे 9. एक मोठा फटक्याची गरज आहे इथून आपण पाहताय सावरसई या टीमला, परंतु इथे मोठा फटका येत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली आहे. फलंदाज बाद होईल. ऐन मोक्याच्या वेळी ही धोक्याची घंटा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सावरसई टीम साठी. फलंदाज इथून बाद झालाय. यशवंत, आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. डबल 9. 99. 2 चेंडू बनवायचे 9 धावा. मोठा फटका या चेंडूवरती आला तर पुनश्च आपल्याला या मॅच मध्ये चुरस पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. विजय आलाय. विजयला विजयची पताका रोवावी लागेल. ऑन साईडला हा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. आता येणाऱ्या एक चेंडूंमध्ये बनवायचे त्या 7 धावा. एक चेंडू 7 धाब्यांची गरज. एक चेंडू 7 धाब्यांची गरज आहे. कित्येकदा आपण हे कारनामे पाहितलेत, एक चेंडूमध्ये 7 धावा देखील होताना. आणि इथे मात्र आलाय निर्धाव चेंडू, आणि इथे मात्र जिंकलाय तो कलोते संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन कलोते संघ. सारसई टीमचं देखील आपण